सिकंदर शेख हा 26 वर्षाचा कुस्तीपट्टू कोल्हापूर येथील रहिवासी आहे, पण सध्या सराव करण्याकरता व स्पर्धा खेळण्याकरता पंजाब मधील मोहालीत मुल्लानपूर गरीबदास येथे राहत होता। तो BA पदवीधर असून स्पोर्ट कोठ्यामधून आर्मीमध्ये भरती होण्याचा प्रयत्न करत होता। महाराष्ट्र केसरी स्पर्धेत 2 वेळा विजेते, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व केले। पण 24 ऑक्टोबर 2025 रोजी पंजाबमधील मोहालीत छापा मारून त्याला अटक करण्यात आली। पोलिसांना संशय होता की हा पपला गुज्जर गँगचा सदस्य असून त्याला शस्त्र पुरवठा करत आहे। यासोबतच इतर 4 अटक करण्यात आली। त्यामुळे सिकंदर शेखकडे महाराष्ट्राचा गुन्हेगार म्हणून बघितल्या जाऊ लागले। मात्र हे प्रकरण आहे का? त्याला अटक कशी व का झाली? सिकंदर खरंच गुन्हेगार आहे का? हे पपला गुज्जर गँग आहे काय? या गँगचा इतिहास काय सांगतो? याविषयी सविस्तर जाणून घेऊ। नमस्कार, मी पंकज, आपण बघता बोल भाई। 24 ऑक्टोबरला पंजाबच्या इन्व्हेस्टिगेशन टीमला खबर मिळाली, उत्तर प्रदेश मधील मथुरा येथे दनवीर आणि बंटी शस्त्र घेऊन मोहाली जिल्ह्यात येत आहे। पोलिसांनी खर मुल्लानपूर एअरपोर्ट रोडवर सापळा रचला। सिकंदर शेख हा शस्त्र खरेदी करण्यासाठी आला होता आणि दनवीर बंटी हे विक्रीसाठी। एअरपोर्ट चौकाजवळील परिसरात शस्त्र विक्रीच्या तयारीत असताना सिकंदरसह दनवीर आणि बंटी यांना पकडण्यात आलं। सिकंदर हा स्थानिक गुन्हेगारी नेटवर्कसाठी शस्त्र खरेदी करत असल्याचे पोलिसांना समजलं। अटकेत 4 32 बोर पिस्तुले, 1 45 बोर पिस्तूल व 1,99,000 रुपयाची रोख रक्कम, 1 महिंद्रा कार आणि 1 काळी स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली। 2 दिवसानंतर 26 ऑक्टोबरला आणखी एक आरोपी कृष्णकुमार उर्फ हॅपी गुजरला अटक करण्यात आली। एकूण 4 अटक झाली। सिकंदर, दनवीर, बंटी आणि हॅपी हे सर्व पपला गुज्जर टोळीशी जोडले आहेत। पपला गुज्जर कोण आहे हे जाणून घेऊ। त्याचे खरे नाव विक्रम गुज्जर आहे। हा हरियाणातील एक कुख्यात गुंड आणि टोळीचा प्रमुख आहे। त्याचा जन्म आणि वाढ हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील पपला गावात झाला। त्याचा जन्म पपला गावात झाल्याने त्याला पपला गुज्जर हे नाव पडलं। 1989 मध्ये जन्मलेले हे गुज्जर कुटुंबातील तरुण मूळचा कुस्तीपट्टू होता, पण बदला आणि हिंसेच्या साखळीने त्याला गुन्हेगारीच्या जगात नेलं। महेंद्रगड हे हरियाणातील ग्रामीण भाग असल्याने तिथे कुस्ती ही सांस्कृतिक परंपरा आहे। पपला लहानपणापासूनच कुस्तीला लागला। पपला गुज्जर याने शक्ती गुज्जर उर्फ दुधिया यांच्याकडून कुस्ती शिकली। दुधिया हे प्रसिद्ध कुस्ती गुरु होते आणि पपलाला दररोज 5 तास जिम मध्ये सराव करायला लावायचे। पपला फिटनेस प्रेमी होता आणि स्थानिक कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा। महेंद्रगड मधील संदीप फौजी नावाच्या स्थानिक गुंडांनी पपलाचे गुरु दुधियाची हत्या केली। दुधियाने संदीपच्या काही गुन्ह्याचा विरोध केला होता। दुधियाच्या हत्येनंतर पपला पूर्णपणे हादरला। दुधियाच्या भावाने त्याला बदला घेण्याची शपथ घातली। पपलाने गुरुचा बदला घेण्यासाठी संदीप फौजीच्या विरोधातील एका हरियाणातील टोळीत सामील झाला। सुरुवातीला फक्त बदला घेणे हा उद्देश होता, पण नंतर गुन्हेगारीचा जाळा वाढत गेला। त्याने टोळीच्या सदस्यासोबत दरोडा आणि वसुली सुरू केली। 2015 मध्ये पपलाने संदीप फौजीची हत्या करून गुरुच्या हत्येचा बदला चुकता केला। त्यामुळे पपला कुख्यात गुंड म्हणून प्रसिद्ध झाला। त्यानंतर तो फरार झाला। फरार राहूनच त्याने संदीपच्या कुटुंबावर हल्ले केले। संदीपची आई विमला देवी, मामा महेश आणि नाना श्रीराम याची हत्या केली। या गुन्ह्यामुळे त्याच्यावर 21हून अधिक केसेस दाखल झाल्या, ज्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, लुटमार आणि वसुलीचा समावेश आहे। पपला गुज्जर टोळी ही हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात सक्रिय आहे। टोळीचे मुख्य काम हत्या, दरोडे, वसुली आणि अवैध शस्त्र तस्करी आहे। पपला हा टोळीचा प्रमुख आहे। संदीप फौजीची हत्या करून पपला फरार झाला होता। पोलिसांना माहिती मिळाली की तो दिल्लीत लपलेला आहे। 13 डिसेंबर 2016ला स्पेशल टीमने छापा मारला आणि त्याला एका घरातून पकडलं। अटकेत शस्त्र आणि रोख रक्कम जप्त झाली। ही अटक हरियाणा पोलिसांसाठी मोठे यश होतं। या अटकेनंतर तो हरियाणा आणि राजस्थानच्या जेलमध्ये होता। मग 5 सप्टेंबर 2017 रोजी नारनौल न्यायालयात सुनावणीसाठी नेले असता पोलीस व्हॅन न्यायालयाच्या पार्किंग मध्ये लावली। मात्र अचानकपणे त्याच्या टोळीने गोळीबार करून व्हॅनवर हल्ला चढवला आणि पपलाला मुक्त केलं। या हल्ल्यात एक सब इन्स्पेक्टर गंभीर जखमी झाला आणि तो आजही कोमात आहे। हल्लेखोरांनी पोलिसांना थोडा वेळ रोखून धरला आणि पपला फरार झाला। या हल्ल्याचा मास्टर माइंड पपलाचा भाऊ मिंटू गुजर आणि इतर सहकारी होते। हल्ल्यानंतर पोलिसांनी मिंटू गुजरला अटक केली आणि तो आजही तुरुंगात आहे। 2017 मध्ये फरार झाल्यानंतर तो 2021 पर्यंत फरार होता। पपला गुज्जरवर अनेक गुन्हे दाखल असल्याने तो सरकारच्या हॉट लिस्टवर होता। पपला गुज्जर हा स्वतः फरार राहून टोळीच्या सदस्याच्या माध्यमातून आपले काम सुरूच ठेवला। महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरातील एका घरात पपला गुज्जर गेल्या 2 महिन्यापासून लपला होता।
त्याची ओळख महाराष्ट्रात नसल्याने त्याला कुणीही ओळखत नव्हते. तो तिथे जिम ट्रेनर म्हणून मनसिंह नावाने राहत होता. त्याच्या जिम मालकींसोबत प्रेम संबंध होते. 18 जानेवारी 2021 ला महाराष्ट्रात पपलाच्या उपस्थितीबद्दल माहिती मिळाली. 28 जानेवारी 2021 ला रात्री 2 वाजता टीमने घराला वेढा घातला. महाराष्ट्र पोलिसांची मदत घेऊन परिसर पूर्ण सील करण्यात आला. कमांडोजनी AK-57 सारखी शस्त्र घेऊन घरात घुसले. पपलाकडे कुठलीही शस्त्र नव्हती आणि तो 3ऱ्या मजल्यावर उडी मारून पडण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याच्या उजव्या पायाला जखम झाली. त्यामुळे त्याला धावता आलं नाही. त्याच्या प्रेमिकेला गुन्हेगारीला आश्रय देण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. राजस्थान पोलिसांच्या स्पेशल इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने ही कार्यवाही केली. टीम मध्ये 26 पोलीस होते, ज्यात 15 कमांडोज सामील होते. तेव्हापासून अजूनही हा राजस्थानच्या जेलमध्ये आहे. मात्र त्याची टीम अजूनही सक्रिय आहे. वसुली, दरोडे, बंदुके विकणे, सुपारी घेणे हे काम त्याची टीम अजूनही करत आहे. आता प्रश्न आहे की सिकंदर शेख या टोळीत सामील कसा झाला असावा. पपला गुज्जरच्या टीम मध्ये अनेक कुस्तीपटू आहेत, कारण त्याचा आधीचा मुख्य पेशा कुस्तीच होती आणि मागील अनेक महिन्यापासून सिकंदर पंजाबमध्ये वास्तव्यास होता व तिथे अनेकांना प्रशिक्षण देणे व अनेक स्पर्धा खेळणे सुरू होते. त्यामुळे अनेकांशी संबंध आला असावा व पैसे मिळतील या लालसेने तो या कामात आला असावा असा अंदाज आहे. मात्र त्याच्या कुटुंबाने सिकंदरला फसवल्याचे म्हटले आहे, पण आमच्या टीमने सिकंदर गुन्हेगार असल्याची कुठलीही पुष्टी करत नाही. त्याच्यावर फक्त आरोप आहेत. अजून गुन्हा सिद्ध होणं बाकी आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. पण या घटनेमुळे सिकंदरची प्रतिमा पूर्णपणे खराब झाली आहे. या घटनेविषयी व सिकंदरच्या अटकेविषयी आपले मत कमेंट्स करून नक्की सांगा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.